नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला बघा चॅप्टर 4 फायनान्शियल प्लॅनिंग क्लास 10th SSC बोर्ड महाराष्ट्र. आपल्याला हा पहिला प्रॉब्लेम घ्यायचा आहे. असा 3 मार्कासाठी हा प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो किंवा एका मार्कासाठी सुद्धा तुम्हाला ह्या रिकाम्या जागा अशा विचारल्या जाऊ शकतात. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. पण हे सोडवायच्या आधी आता मी जर तुम्हाला सांगितलं की मार्केट व्हॅल्यू इथे 100 आहे तर इथं 100 आहे, इथं 500, इथं 575 तर इथं 75 आहे, इथं 10 आहे आणि इथं 5 आहे तर इथं डिस्काउंट आहे, असे जर मी तुम्हाला रिकाम्या जागा सांगून टाकल्या त्याला अर्थ राहणार नाही. आपण त्याच्या आधी थोडासा थिअरॉटिकलचा भाग बघूया विद्यार्थी. 4.3 सोडवण्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला जे 6 प्रॉब्लेम आहेत ते व्यवस्थित समजतील. ओके, तर चला बघूया आपण काय. पहिला विद्यार्थी मित्रांनो, हा शब्द घ्या लक्षात, शेअर. ओके, आपण याला काय म्हणतो, शेअर. आता ऐकलं असेल शेअर मार्केट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. भारतामध्ये मुंबईला सगळ्यात मोठं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. ओके, म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केट आहे ते, जिथं शेअर्स विकल्या जातात व खरेदी केल्या जातात. मग शेअर म्हणजे काय की समजा, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या शेअरचा अर्थ काय होतो की समजा मला एखादी कंपनी सुरू करायची आहे. मग ती कंपनी सुरू करण्याची ताकद माझ्यामध्ये नाही, तेवढं आर्थिक भांडवल माझ्याकडे नाही. ओके, मग मी काय करेल की बा एक हे टाकेल पेपरला की बा आपण अशी अशी कंपनी सुरू करतोय, ज्यांना शेअर खरेदी करायचे त्यांनी ती शेअर खरेदी करावे. मग आपण काय करतो, शेअरधारक जे आहेत, भाग भांडवलदार, आपण ते तयार करतो. मग कोणी ते शेअरची किंमत असते 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, 100 रुपये अशी किंमत ठेवले जाते. आणि मग सगळे मिळून जो सुरू करतो तो प्रमोटेड असतो, त्याचा प्रमोटेड असतो, तो सुरू करतो तो. आणि मग त्या कंपनीतून मिळणारा लाभांश म्हणजे फायदा हा त्या भाग भांडवलदारांना वाटला जातो. असं साधं आणि सोपं सरळ गणित आहे. आपल्याला जेवढा अभ्यासापुरता आहे आपण तेवढं बघूया. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर चला आता या शेअरचा अर्थ समजला, शेअर काय. आता बघूया, याच्यामध्ये फेस व्हॅल्यू नावाचा एक शब्द आलेला आहे, फेस व्हॅल्यू. ओके, याला मराठीमध्ये दर्शनी किंमत म्हणतात, दर्शनी किंमत. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आपण थोडंसं वर लिहूया कारण आपल्याला बरंच लिहायचं आहे. फेस व्हॅल्यू. ओके, इथं लिहितो मी फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू याला FV म्हणतात. त्यानंतर दुसरं आहे मार्केट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू. ओके, याला मार्केट व्हॅल्यूला MV असं म्हणतात. ओके, आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय की ज्यावेळी मी शेअर खरेदी करतो मग मला एक प्रमाणपत्र मिळतं, त्या प्रमाणपत्रावर जी किंमत टाकलेली असते एका शेअरची तिला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो. आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय की त्या कंपनीचं जर मार्केटचं, ज्या कंपनीचं उत्पादन खूप चांगल्या प्रकारे बाजारामध्ये खपायला लागलं, विकायला लागलं, तर त्या शेअरची किंमत वाढते. तुम्ही जर 100 रुपयाला घेतलं असेल तर तुमच्या शेअरची किंमत 120 रुपये पण होते. 120 रुपयाला तुमचा एक शेअर विकला जातो. मग त्यावेळी ती मार्केट व्हॅल्यू असते, तिला बाजारभाव म्हणतो आपण. ओके, ही दर्शनी किंमत, हा बाजारभाव. ओके, आता पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो, डिव्हिडंड हा एक शब्द आहे त्याच्यात, डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, लाभांश. लाभांश दरवर्षी प्रत्येक वर्षी भाग भांडवलधारकांना म्हणजे जे शेअरधारक आहे त्यांना हा डिव्हिडंड वाटला जातो. मग तो टक्केवारी ठरवला जातो, 10% वाटू, 8% वाटू, 2% वाटू, 5% वाटू, त्या प्रमाणात. आणि तुम्हाला जो डिव्हिडंड वाटला जातो, मी आता हे फार महत्त्वाचं बोलतोय हां, जो डिव्हिडंड वाटला जातो तो फेस व्हॅल्यूवर वाटला जातो. तुमची जी फेस व्हॅल्यू असेल तिच्यावर वाटला जातो, मार्केट व्हॅल्यूवर नाही. समजा तुम्ही जर 80 रुपयाला शेअर घेतला असेल आणि इथं मार्केट व्हॅल्यू जर 500 रुपये असेल तर 500 रुपयावर 5% नाही मिळणार तुम्हाला, 80 रुपयावर 5% मिळतील. ओके विद्यार्थी मित्रांनो, जर 500 रुपयावर दिलं तर पुन्हा कंपनीचं दिवाळी निघेल. लक्षात येतं ना. मग ह्या गोष्टी लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट महत्त्वाची अजून काय, याच्यावर डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर वाटला जातो. आता बघा, इफ मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू, हे फार महत्त्वाचं आहे, देन द शेअर इज ॲट प्रीमियम. ओके, दुसरं वाक्य लिहून घेतो मी, इफ मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू देन द शेअर इज
द शेअर इज ॲट पर. ओके, म्हणजे इक्वल. त्यानंतर इफ मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन फेस व्हॅल्यू देन द शेअर इज ॲट डिस्काउंट. ओके विद्यार्थी मित्रांनो, डिस्काउंट. आता हे झाले 3 वाक्य, मी समजून सांगणार आहे तुम्हाला. आता आपण काही हे लिहून घेऊ. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. ओके, प्लस प्रीमियम. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर चला आता आपण बघूया. या 3 वाक्यांवर तुमचा हा पहिला प्रश्न आहे. प्रॅक्टिस सेट 4.3 मधला या 3 वाक्यांवर आधारितच आहे. बघा इथं फेस व्हॅल्यू किती आहे, ₹100 आणि शेअर इज ॲट पर आहे. मग इथं बघूया आपण शेअर इज ॲट पर काय. इथं शेअर इज ॲट पर म्हणजे मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू. शेअर इज ॲट पर म्हणजे इथं किती येतील विद्यार्थी मित्रांनो, मार्केट व्हॅल्यू सुद्धा 100. हा पहिला प्रश्न चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. मी ते 3 वाक्यांवर आधारित प्रश्न आहे म्हणून तुम्हाला लगेच सांगतो. परत आपण 2-3 सूत्र लिहिणार आहेत. ओके, पहिला प्रश्न. आता प्रीमियम ₹500. ओके, आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 575. इथं दिसतंय का बघा, मार्केट व्हॅल्यू 575. तुम्हाला फेस व्हॅल्यू काढायची आहे आणि प्रीमियम 500. जर तुम्ही ह्या सूत्रात ठेवलं खालच्या तर तुम्हाला हे मिळेल. इथलं बघा, मार्केट व्हॅल्यू किती आहे, 575. ओके, बरोबर. तुम्हाला फेस व्हॅल्यू काढायची आहे, इथं फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम किती आहे, ₹500. ओके, ₹500. मग हे 500 इकडे वजा होतील म्हणजे 575 मायनस 500 बरोबर फेस व्हॅल्यू. म्हणजे 575मधून 500 गेले, 75 बरोबर फेस व्हॅल्यू. इथं आलं विद्यार्थी मित्रांनो ₹75. मुद्दाम मी ते थेरॉटिकल पार्ट चालू असताना हे मुद्दाम गणित घेतोय की जेणेकरून तुम्हाला पटकन समजेल. ओके, हे झालं. त्यानंतर आता तिसरा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, काय ₹10 आणि शेअर इज ॲट. आता रुपीज फेस व्हॅल्यू म्हणजे मी खरेदी केवढ्याला केलं, दर्शनी किंमत आहे. मी ₹10 शेअर घेतलं आणि बाजार गडगडला, कंपनीचं अवमूल्यन झालं, कंपनीचा शेअर ₹5 विकल्या जाऊ लागला. म्हणजे जो मी ₹10 घेतला तो ₹5 विकल्या जाऊ लागला. म्हणजे मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू ही मोठी आहे कोणापेक्षा, मार्केट व्हॅल्यूपेक्षा. म्हणजे फेस व्हॅल्यू किती आहे 10 आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे 5. देन द शेअर इज ॲट डिस्काउंट. मग शेअर इज ॲट फक्त इथं लिहायचं डिस्काउंट. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा पहिला प्रश्न फक्त या 3 वाक्यांवर आधारित आहे. तुमच्या पुस्तकात हे 3 वाक्य लिहिलेले आहेत. ओके, बघून घ्या. त्यानंतर आता आपण पुढचे काही सूत्र लिहिणार आहेत ते बघा विद्यार्थी मित्रांनो. हे झालं सूत्र, हे महत्त्वाचं. पुढचं सूत्र बघा, नंबर ऑफ शेअर्स जर आपल्याला काढायचे असतील, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन काय विद्यार्थी मित्रांनो, मार्केट व्हॅल्यू MV. हे एक महत्त्वाचं सूत्र लक्षात ठेवा. दुसरं सूत्र घेऊया आपण याच्यानंतर, इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू काय विद्यार्थी मित्रांनो, मार्केट व्हॅल्यू. तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट काढायची असेल, तुम्हाला जर एखाद्या कंपनीमध्ये आता जर पैसे गुंतवायचे असेल तर जी मार्केट व्हॅल्यू चालू आहे आणि तुम्हाला जर 10 शेअर घ्यायचे असतील तर 10 गुणिले मार्केट व्हॅल्यू जो रेट चालू आहे त्याच्यानुसार तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागते. ओके, आणि नंतर तुमची जर वाढलं तर तुम्हाला त्याच्यावर डिव्हिडंड म्हणजे लाभांश मिळतो. आता तिसरं सूत्र घ्या विद्यार्थी मित्रांनो, डिव्हिडंड ऑन वन शेअर, डिव्हिडंड DIVIDEND, डिव्हिडंड ऑन वन शेअर इज इक्वल टू डिव्हिडंड इन पर्सेंट, डिव्हिडंड ऑफ पर्सेंट, डिव्हिडंड ऑन DIVDEND, डिव्हिडंड ऑन टक्केवारी इंटू म्हणजे डिव्हिडंड ऑन पर्सेंट, त्याच्यावर पर्सेंटवर किती आणि गुणिले त्याची फेस व्हॅल्यू. हे फेस व्हॅल्यूवर काढतात. जेव्हा येईल ना आपण तेव्हा सांगूया. त्यानंतर चौथं बघा विद्यार्थी मित्रांनो की काय आता चौथं आहे रिटर्न ऑफ कशाचं की आपल्याला समजा इन्व्हेस्टमेंट ऑफ रिटर्न किंवा रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू त्याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, डिव्हिडंड इन्कम अपॉन
डिव्हिडंड इन्कम, आता डिव्हिडंड इन्कम इन्व्हेस्टमेंट, ओके, इन्व्हेस्टमेंट, जी इन्व्हेस्टमेंट करू आपण आणि त्याला गुणिले 100 करायचं, हे सूत्र आहे इन्व्हेस्टमेंट. ओके, आता ह्या सूत्रांचा आपण आपल्याला त्या 6 प्रॉब्लेममध्ये व्यवस्थित उपयोग करायचा आहे. आपण ह्या तीन वाक्यांचा उपयोग केला. आता यांचा उपयोग आपल्याला त्याच्यासाठी कसा होईल ते बघूया आणि आपण आता प्रॉब्लेम नंबर 2 सुरू करूया. तर चला विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 4.2 मधला 2रा प्रॉब्लेम. हे सूत्र फार महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या एका कागदावर लिहून जिथं अभ्यास करतात त्याच्या समोर जर हे व्यवस्थित चिटकवलं तर तुमचं 4.3चा प्रश्न जवळपास मिटेल आणि 4.3 मधला एखादा प्रॉब्लेम तरी परीक्षेला नक्की येतो. तर चला आपण आता 4.3 मधला 2रा प्रश्न बघूया. मिस्टर अमोल परचेस्ड 50 shares ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 when the market value of share was ₹80. Company had given 20% dividend. Find the rate of return on investment. तुम्हाला माहिती आहे फेस व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो, ₹100. म्हणजे तुम्हाला जो डिव्हिडंड दिला जातो तो फेस व्हॅल्यूवर दिला जातो. एवढं लक्षात ठेवा. इथं लिहिलेलं आहे आपण की बा फेस व्हॅल्यू, त्याच्यावर सांगितलं होतं मी डिव्हिडंड कशावर लिहिला जातो की फेस व्हॅल्यूवर लिहिला जातो. तर चला आपण घेऊया. मिस्टर अमोल परचेस्ड 50 shares ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 when the market value of the share was ₹80. Company had given 20% dividend. Find the rate of return on investment. म्हणजे त्या अमोलने जी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याला किती पैसे मिळाले इन्व्हेस्टमेंटवर, तर आपण आता ते काढूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 2. फेस व्हॅल्यू इथं लिहू आपण, फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹100. ओके, आता डिव्हिडंड ऑन 1 शेअर, डिव्हिडंड ऑन 1 शेअर, एका शेअरवर किती डिव्हिडंड आहे. आता ₹100 फेस व्हॅल्यू आहे, बरोबर आहे, आणि डिव्हिडंड किती विद्यार्थी मित्रांनो 20%, म्हणजे 20/100 इंटू 100. मी तुम्हाला सांगितलं की डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर मिळतो. वाक्य लक्षात ठेवा, वाटलं तर इथं मराठीत लिहून घ्या. डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर मिळतो. मग डिव्हिडंड ऑन 1 शेअर 20% इंटू 20/100 इंटू 100 म्हणजे 100 कटले, हे 100 कटले ₹20. म्हणजे एका शेअरचा डिव्हिडंड तुम्हाला 20 मिळाला. डिव्हिडंड ऑन 1 शेअर. मग अमोलने किती शेअर केले विद्यार्थी मित्रांनो खरेदी. मग डिव्हिडंड इन्कम इथं लिहू आपण, डिव्हिडंड इन्कम INCOME इन्कम ऑन 50 शेअर, ऑन 50 शेअर, एका शेअरवर ₹20, तर 50 डिव्हिडंड इन्कम ऑन 50 शेअर इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर इंटू 20. ओके, मग नंबर ऑफ शेअर किती घेतले त्यांनी 50 आणि गुणिले 20. ओके, म्हणजे 20 0 0 20 पंचे 100, म्हणजे एवढं त्यांना डिव्हिडंड इन्कम मिळालेलं आहे. ओके, आता त्यांना जी किंमत लागते ₹100, त्याची शेअर मार्केट किती, त्याची मार्केट व्हॅल्यू किती विद्यार्थी मित्रांनो, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹80. ओके, आता बघा फेस व्हॅल्यू 100 आणि मार्केट व्हॅल्यू 80. मग आता इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स 50 इंटू 80 इज इक्वल टू, यांचा गुणाकार करून घेऊ आपण, 80 गुणिले 50 0 0 गुणिले 5 0 0 8 पंचे 40, 4000 ₹4000. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता बघा तुम्हाला रेट ऑफ रिटर्न काढायचं आहे. रेट ऑफ रिटर्न, हे रेट ऑफ रिटर्न आहे, रेट ऑफ रिटर्न. आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मिळाली, हे बघा हे इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला हा डिव्हिडंड इन्कम मिळाला, डिव्हिडंड इन्कम ₹1000. आता आपण काढूया रेट ऑफ रिटर्न. हे मिटवू विद्यार्थी मित्रांनो, बघून घ्या, अतिशय सोपं आहे. रेट ऑफ रिटर्न आपण ते सूत्र लिहूया. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम
डिव्हिडंड इन्कम अपॉन इन्व्हेस्टमेंट इंटू 100. ओके. मग आता डिव्हिडंड हे किती आहे 1000. आपण आता 1000 ठेवू अपॉन 4000 सॉरी इंटू 100. 0 0 0 0 0 0 आणि 100 भागिले 4 म्हणजे 25%. किती विद्यार्थी मित्रांनो 25% हा रेट ऑफ रिटर्न मिळाला अमोलला. ओके. अमोलच आहे ना. मग आपण खाली लिहू शकतो फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 25%. द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 25%. द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे दुसरं गणित आपलं व्यवस्थित झालेलं आहे. कळलं गणित तुम्हाला? फेस व्हॅल्यूवर आपण काय काढत असतो डिव्हिडंड इन्कम. फेस व्हॅल्यूवर आपण डिव्हिडंड इन्कम काढत असतो आणि मार्केट व्हॅल्यूवर आपण नुसतं इन्व्हेस्टमेंट काढत असतो. ओके. तर चला लक्षात ठेवा. आपण आता पुढचं गणित किती तिसरं गणित बघूया. प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 बघा विद्यार्थी मित्रांनो. तिसरा प्रॉब्लेम आहे जोसेफ परचेस्ड फॉलोइंग शेअर्स फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. आता बघा जोसेफ परचेस्ड त्याने कंपनी एमध्ये 200 शेअर्स विकत घेतले. त्यानंतर कंपनी बीमध्ये 45 शेअर्स विकत घेतले. कंपनी सीमध्ये त्याने 1 शेअर विकत घेतलं आणि त्याचे मार्केट व्हॅल्यू कशा आहेत आपण ते बघूया. आता त्याला टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची. ओके. आपण आता टोटल इन्व्हेस्टमेंट किती केली त्याने 3 कंपन्यांमध्ये. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे आणि सुरेख प्रॉब्लेम आहे. बघा फॉर कंपनी ए. तिसरा प्रॉब्लेम बघा फॉर कंपनी ए. आता त्याने एका कंपनीमध्ये विद्यार्थी मित्रांनो एका कंपनीमध्ये किती पैसे गुंतवले त्याला आता काय काढायचं आहे बघा. कंपनी एमध्ये 200 शेअर जर विकत घ्यायचे मला तर मला त्याला कशाने गुणावं लागेल विद्यार्थी मित्रांनो मार्केट व्हॅल्यूने. मग मला 200 शेअर्सला मार्केट व्हॅल्यूने गुणायचं आहे पण त्यांनी तर तिथं फेस व्हॅल्यू दिलेली आहे. मग मला मार्केट व्हॅल्यू काढता येते का? यस. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम या सूत्राने मला ते काढता येतं. मग मी आता इथे करेल की मार्केट व्हॅल्यू सॉरी फॉर कंपनी ए आपण लिहू फेस व्हॅल्यू इज इक्वल टू रुपीज किती आहे विद्यार्थी मित्रांनो 2. त्यानंतर प्रीमियम इज इक्वल टू रुपीज 18. ओके. मग आता मार्केट व्हॅल्यू काढू आपण. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. खूप सोपे आहेत हां लक्षात घ्या. मग आपण आता काढलं मार्केट व्हॅल्यू. मार्केट फेस व्हॅल्यू 2 रुपये प्रीमियम 18 रुपये म्हणजे मार्केट व्हॅल्यू ₹20. हे झालं मार्केट व्हॅल्यू. आता मी जर याला त्याने कंपनीने ह्या ए कंपनीत त्याने किती शेअर गुंतवले विद्यार्थी मित्रांनो जोसेफने 200 शेअर्स. मग इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इन्व्हेस्टमेंट इन कंपनी COMPANY कंपनी ए इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. हाऊ मेनी नंबर ऑफ शेअर्स किती नंबर ऑफ शेअर्स गुंतवलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो 200 शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू 20 रुपये. ओके. 20 0 0 20 0 20 2 40 म्हणजे त्याने इन्व्हेस्टमेंट केलेले रुपये आहे 4000. कोणत्या कंपनीमध्ये? ए कंपनीमध्ये. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? ही 4000 रुपीज. मग इथं मी लिहितो फक्त ए इज इक्वल टू माझ्या माहितीसाठी लिहितो मला फळ्यावरचं पुसायचं आहे म्हणून. हे झालं फॉर कंपनी ए. आता आपण फॉर कंपनी बी लिहू. ओके विद्यार्थी मित्रांनो फॉर कंपनी बी. आता इथे फेस व्हॅल्यू दिली होती मार्केट व्हॅल्यू नव्हती त्यामुळे आपल्याला ती काढावं लागली.
पण बीमध्ये तसं नाही आहे. बीमध्ये मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. आता तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त 500ने 45ला गुणायचं आहे. ओके, मग फॉर कंपनी बी, ओके, शेअर्स किती दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो? शेअर्स दिलेले आहेत 45, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे 500 रुपये, 500 रुपये, ओके, 500 रुपीज, आणि हे शेअर्स 45. मग आता इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स 45 इंटू 500 इंटू 45, 500, 500, 5 5 25, ओके, 400, 400, 5 चौक 20, 0 0 5 2 2, 22,500. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे त्याने किती कंपनीत 22,500 रुपये त्याने कंपनी बीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले, म्हणजे बीमध्ये केले 22,500 रुपये. ओके, हे मी माझ्या माहितीसाठी लिहितो आहे, मला नंतर त्यांची बेरीज करायची म्हणून. तर त्यानंतर आता आपण तिसरं लिहूया. इथं शेअर पुसतो मी, हे पुसतो, नंबर ऑफ शेअर्स इथं पुसतो, हे इथं पुसतो. लक्षात घ्या, फक्त मी काय केलं आता फॉर कंपनी सी नंबर ऑफ शेअर 1, मार्केट व्हॅल्यू 10,540, म्हणजे भारी शेअर आहे हा, 10,540. म्हणजे हा शेअर खूप मस्त असेल, एखादे फ्रीज असेल किंवा काही वेगळी वस्तू असेल. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन कंपनी सी नंबर ऑफ शेअर 1 इंटू 10,540, म्हणजे रुपीज इज इक्वल टू एकाने गुणलं तर रुपीज 10,540. ओके, म्हणजे सी 10,540. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता टोटल इन्व्हेस्टमेंट, आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची. मग लिहूया, काही जास्त येत लिहायचं नाही. टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू असं लिहायचं, इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए प्लस इन्व्हेस्टमेंट कंपनी बी प्लस इन्व्हेस्टमेंट कंपनी सी. लिहायची गरज नाही, तुम्ही वर काढलेलं आहे, डायरेक्ट लिहू आपण, इज इक्वल टू 400, आणि जर लिहिलंच तर फरक पडत नाही. ओके, 22,500 प्लस 10,540. आता यांची बेरीज करूया विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित. 4,000, ओके, त्यानंतर 0 0 5 2 2, त्यानंतर 0 4 5 0 1 0 4 5 5 10 0, हातचाला 1 4 5 6 7 आणि 2 आणि 1 3, म्हणजे 37,040 रुपये जोसेफने इन्व्हेस्ट केले. ओके विद्यार्थी मित्रांनो, चेक करून घ्या व्हॅल्यू. 37,040 रुपये येता का? 37,040. ओके, मग खाली लिहू शकता तुम्ही की जोसेफ टोटल इन्व्हेस्टमेंट रुपीज 37,040 रुपीज. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला तिसरा प्रॉब्लेमसुद्धा व्यवस्थित झालेला आहे. आपण हे सूत्र असेच ठेवू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चौथा, पाचवा आणि सहावा प्रॉब्लेम घेऊया विद्यार्थी मित्रांनो. प्रॉब्लेम कसे वाटले, समजता आहेत का बघा, मी काय काय बोलतो आहे ते डबल ऐका, तुम्हाला निश्चित 4.3 व्यवस्थित सोडवता येईल. जसं 4.2 झालं, 4.1 झालं, तसंच 4.3 होईल. बाय विद्यार्थी मित्रांनो.